नमस्कार, मी श्रुती कुलकर्णी. वृत्तवेधच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. बातमीपत्रात प्रथम एक नजर ठळक बातम्यांवर. जिल्हा परिषदेच्या आरोग्य आणि शिक्षण विभागाच्या कारभाराबाबत सदस्यांनी व्यक्त केली नाराजी. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत जिल्हा आरोग्य अधिकारी यांना हटवण्याची केली मागणी. अखिल भारतीय मराठी विभागीय नाट्य संमेलन व्हावे ना भूतो ना भविष्यती. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी संमेलन कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी केले आवाहन. जिल्हा प्रशासनाने केली पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जाहीर सभेसह हेलिपॅडच्या जागेची दुसऱ्यांदा पाहणी. जिल्हाधिकाऱ्यांसह पोलीस अधीक्षकांनी केली रेनगरच्या व्यवस्थेची चाचपणी. सिद्धेश्वर यात्रेनिमित्त सर्व कामे तात्काळ पूर्ण करा. महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांचे नियोजन बैठकीत अधिकाऱ्यांना आदेश. आणि पालकमंत्र्यांच्या ताफ्यासमोर तरुणाने हातात जळता टेंडा घेऊन आत्मदहन करण्याचा केला प्रयत्न. पोलिसांच्या सतर्कतेमुळे टळला घडणारा दुर्दैवी प्रसंग. बातमीपत्रात इथे वेळ झालीये सविस्तर बातम्यांची. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वतीने सोलापुरात होणारे विभागीय नाट्य संमेलन संस्मरणी राहावे, त्याचा रेकॉर्ड व्हावा, ना भूतो ना भविष्यती असा कार्यक्रम घ्यावा असे आवाहन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी केले. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या विभागीय नाट्य संमेलनाच्या कार्यालयाचे उद्घाटन नार्थकोट प्रशालेतील मैदानात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात आणि थाटात करण्यात आले. यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून नाट्य दिग्दर्शक आणि हास्य अभिनेते भाऊ कदम, सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू प्रकाश महानवर, आमदार सुभाष देशमुख, माजी आमदार प्रकाश यलगुलवार, राजा माने, अखिल भारतीय नाट्य परिषदेचे दादा साळुंखे, प्रशांत बडवे, मोहन डांगरे, कृष्णा हिरेमठ आदींची उपस्थिती होती. यावेळी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते नटराज पूजन आणि दीप प्रज्वलन करून अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या विभागीय नाट्य संमेलनाच्या कार्यालयाचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला. त्यानंतर प्रमुख मान्यवरांचा तिथे सन्मान संपन्न झाला. यावेळी प्रमुख उपस्थित असणारे सिने अभिनेते दिग्दर्शक भाऊ कदम यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सोलापूरच्या नाट्य क्षेत्राचे आणि चादरीचे कौतुक केले. परिषदेचं जे ऑफिस आहे त्याचं उद्घाटन मला सांगितलं गेलं आणि अचानक धावपळ झाली माझी, कारण सकाळीच आलो आता, थोडा वेळ झाला. वाशीला प्रयोग असल्यामुळे उशीर झाला, त्याबद्दल क्षमस्व. सोलापूरचं एक खास वैशिष्ट्य म्हणजे जेव्हा नाटकाला यायचो तेव्हा चादरी घ्यायला यायचो, चादरी. आणि घरून खूप ऑर्डर असायची चादरी घेऊन या सोलापूरच्या, त्यामुळे ती माईची रूप घेऊनच आम्ही नाटक करतो. आणि सोलापूरला आल्यावर ती चादर घेऊन जातोच, आजही घेऊन जाईन मी. आणि त्यामुळे खूप बरं वाटतं. आणि जास्त आनंद याचा आहे की चंद्रकांत दादांची भेट झाली, त्यांच्याशी बोलता आलं. नाहीतर त्यानिमित्ताने ते त्यांच्या क्षेत्रात बिझी असतात, आम्ही आमच्या क्षेत्रात. पण कलाकारांना खूप मान देण्यात येतो, मी सुरुवातीपासून बघितलंय. आणि ते आजही मला उद्घाटनाला बोलवलं, त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार. आणि सोलापूरकर तुमचेही खूप खूप आभार. धन्यवाद. त्यानंतर सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा नाट्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करताना विविध उदाहरणांच्या माध्यमातून कार्यक्रम हा संस्मरणीय बनला पाहिजे, त्यासाठी निश्चित पुढाकार घेऊ आणि जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून विशेष निधी उपलब्ध करू असे आश्वासन देताना महानायक अमिताभ बच्चन यांना या नाट्य संमेलनात बोलवण्यासाठी आग्रह धरू असे आश्वासन दिले. इथला कंटेंट जो आहे तो तुमचा तुम्ही बघा, की बघ कोणाला आणायचं, कुठलं नाटक लावायचं, कुठलं पर्सोना, भाऊंची मदत घ्या त्याच्यामध्ये. आता तुम्ही एक खूपच मोठं टार्गेट माझ्यासमोर ठेवलं आहे. आणि माझे गुरु नेहमी मला सांगायचे की तू नेहमी तुझ्या क्षमतेपेक्षा जास्त काम घे, म्हणजे मग तुझी क्षमता वाढते. तसं मला त्यांनी अमिताभ बच्चनला आणण्याचं, तर नाना पाटेकर म्हटलं तुम्ही इथूनच आत्ता लावतो कोण त्यांना, काय नाना पुढे आहे, तर ते येतील लगेच आणि ॲडजस्ट करून येतील. पण अमिताभ बच्चनांशी कधी माझ्याशी डायरेक्ट भेट नाही झाली. आणि
फुकाचं सोंग आणण्याचा माझा स्वभाव नाही. मी तर रोज सकाळी चहा पितो आम्ही, असं नाही वाटलं. त्यामुळे मी जरा त्या दृष्टीने आता वाटचाल सुरू करतो की पहिलं पत्र आज हिंदीमध्ये त्यांना पाठवू आणि मग मी त्यांना भेटतो आणि म्हणतो की सारी व्यवस्था हम करेंगे, लेकिन आप आइए. साधारणतः माझ्या आयुष्यामध्ये मी मनात ठरवलं तर ते त्याचा एक असा एक परिणाम होतो की ते पूर्ण होतं. त्यामुळे मला आता काही अडचण वाटत नाही. लगेच बसल्या बसल्या एक नाव माझ्या डोक्यात आलं की ते त्यांच्या खूप जवळचं आहे, आमदार आहेत आणि त्यांच्या खूप जवळचे आहेत. त्यांना मी लगेच गाडीत बसलो फोन करतो की म्हणजे आपल्याला माहिती असं मुंबईचे अध्यक्ष आशिष शिलार हे या सगळ्या कलावंतांशी खूप जोडले आहेत. तर मी आशिषची जबाबदारी करतो की आशिष त्यांच्या ज्या व्यवस्था कराव्या लागतील त्या त्यांच्या स्टाईलने आम्ही करू, चार्टर फ्लाईटने आणण्यापासून. पण तू जरा त्यांना आण, तर मला असं वाटतं ते होईल. तर असं जो कंटेंटमधला आम्ही करण्याचा पार्ट आहे तो सांगा, पण बाकी कंटेंट तुमचा की कुठली नाटकं आणायची, ती कशी आणायची वगैरे वगैरे. मी स्वागताध्यक्ष म्हणून आपल्याला आवाहन करतो आणि आपल्याला आवाहन करताना मलाही बजावतो की आपण ही जबाबदारी खूप झोपेत न घेता जागे असताना घेतली आहे आणि त्यामुळे आपल्याला ती पूर्ण करायची. दरम्यान कार्यक्रमात आमदार सुभाष बापू देशमुख यांनी आपले मौलिक विचार मांडताना सोलापूरच्या प्रगतीसाठी मी नेहमीच पुढाकार घेतो, स्वतःपेक्षा सोलापूरचा नावलौकिक यासाठी प्रयत्न करतो, परंतु माझ्या बोलण्याचा नेहमीच धचा मा केला जातो, अशा शब्दात खंत व्यक्त केली. उपस्थित नाट्यक्षेत्रावरती प्रेम करणारे सर्व रसिक बंधू आणि भगिनी, पहिल्यांदा बोलायचं टाळलं होतं कारण माझ्या प्रत्येक बोलण्याचा धचा माव होतो. हेतू न बघता, पूर्ण न वाचता, पूर्ण न ऐकता जेवढं सोयीचं आहे तेवढं घ्यायचं आणि कारण नसताना आमच्या सोलापूरकरांची बदनामी करायची. मला असं वाटतं की म्हणून मी आज सुद्धा प्रशांतजींनी मला विचारलं होतं बोलायचं काय म्हणून मी नम्रपणाने विनंती केली की नका, मला काम काही सांगा, काम करण्यासाठी कटिबद्ध आहे माझं. या सोलापूर शहरासाठी, सोलापूर जिल्ह्यासाठी जे वाटत ते काम करायला तयार आहे. कारण बोलणं माझं काम नाही. मी सांस्कृतिक क्षेत्रात नसल्यामुळं तेवढं आपल्याला पाहिजे तसं तुमच्या कानाला रुजल असं, गोड वाटल असं, दिखाऊ असेल वाटल असं, दिशाभूल करणारं असं वाटत असेल असं मी कधीच बोलणार नाही. जे टिकाव असेल तेच बोलणार आहे आणि तेच करणार आहे. मला असं वाटतं की एक संधी आपल्याला मिळाल्या या नाट्य संमेलनाच्या निमित्तानं. समस्त सोलापूरकरांची जबाबदारी आता हे वर पदाधिकारी नाममात्र वस्ती असते, पण समस्त सोलापूरकरांची जबाबदारी आहे. हे नाट्य संमेलन 100वा आहे आणि 100वा नाट्य संमेलन देशभरात गाजलं पाहिजे. नाट्य संमेलन केलं समस्त सोलापूरकरांनी केलं. आम्हाला सार्थ अभिमान आहे. आम्हाला वारंवार भाऊ कदम साहेबांना सुद्धा वाटलं पाहिजे, येतात नाही असं नाही, पण सतत पुढे ज्यावेळेस आपल्याकडे कधी नाट्य संमेलनाचा घेण्याचा प्रसंग येईल त्यावेळेस त्यांनी सुद्धा रिकमेंड करावं, आपल्याशी शिफारस करावी, नाट्य संमेलन करावं तर फक्त सोलापूरकरांनीच करावं अशी भूमिका आपण सांग. मी समस्त सोलापूरकर या निमित्तानं नम्रपणाने विनंती करतोय, आपण सोलापूरकरांनी मान पान कुणी घेऊन आता. माझं काम आहे, माझ्या घरातलं हे कार्य आहे आणि मला हे कार्य नावलौकिकास आणायचंय, महाराष्ट्राभर नावलौकिकास आणायचंय आणि ही माझी जबाबदारी आहे. म्हणजे मला मान मिळाला का नाही, माझा सत्कार केला का नाही, मला आमंत्रण दिलंय का नाही, मला व्यवस्थितशीर खुर्ची मिळाली का नाही, मला जेवणाची सोय माझी नीट केली का नाही, या कोणत्याही तक्रारीत न जाता जिथं जिथं वाटेल पाहुण्यांचं स्वागत, जिथं जिथं पाहुण्यांची अडचण तिथं तिथं समस्त सोलापूरकरांनी वाटलं पाहिजे की खरोखरच सोलापूरच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा अत्यंत चांगला प्रतिसाद दिला, अत्यंत चांगल्या प्रकारची सेवा केली असा मेसेज या नाट्य संमेलनाच्या निमित्तानं जावा. आणि योगायोग आहे बरं का, म्हणजे तो काय हा विषय इथं जोडायचा विषय नाही. आम्ही महाराष्ट्रकरांनी कार्यकर्त्यांनी ठरवले नमो चषक करायला ठरवलं. विविध कला क्षेत्रातील त्या कार्यकर्त्यांना, खेळाच्या क्षेत्रात असेल, कलेच्या क्षेत्रात असेल, ह्यांना प्रोत्साहन द्यायचं, ह्यांची नोंदणी सुद्धा करायची
आणि ह्यांना सुद्धा माननीय मोदी साहेबांच्यावर जोडायचं आम्ही ठरवलं. योगायोग हा म्हणजे असं काय ते काही हे नाही, पण हा योगायोग खूप चांगला आहे. मला असं वाटतं की समस्त सोलापूरच्या सर्व कलाकारांना माननीय पंतप्रधानांना जोडायला सुद्धा हा एक चांगला योग आहे. ती सुद्धा आपल्याला संधी आहे. आणि मला असं वाटतं सर्वात जास्त कलाकाराची नोंदणी कुठं झाली असेल, माननीय मोदी साहेबांनी कधीतरी मन की बातच्या कार्यक्रमात सुद्धा म्हणलं पाहिजे, सर्वात जास्त कलाकार हे सोलापूरला वाटले मला. म्हणून माझी आपल्याला विनंती आहे, प्रत्येक कला म्हणजे खेळाडूंनी कलाकारांनी नमो ॲपचं रजिस्ट्रेशन सुद्धा करा, जेणेकरून आपलं तिथपर्यंत नाव पोचलं पाहिजे. म्हणजे आपल्याला दिल्लीच्या पंतप्रधानांनी नाव घेतलं तर आपले ह्या लोकांनी जे मेहनत घेतलेली आहे ही फिटल्यासारखी होणार आहे. आणि त्यासाठी सुद्धा आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करावा. तत्पूर्वी कार्यक्रमात जिथे कमी तिथे मी या उक्तीप्रमाणे बापू नेहमीच कार्यरत राहतात असे वक्तव्य कृष्णा हिरेमठ यांनी आपल्या प्रस्तावनेत केल्यानंतर त्यामध्ये प्रशांत बडवे यांनी काही शब्द जोडून जिथे बापू तिथे काहीच कमी नाही असे सांगत बापूंच्या कार्याचा मोठेपणा सांगितला. त्याला धरून चंद्रकांत पाटील यांनी देखील आपल्या मनातील गोष्टी सांगताना प्रशांत बडवे यांच्या कार्यकुशलतेचे उदाहरण देत आमचा प्रशांत म्हणजे आवळा देऊन कोहळा घेणारा असल्याचे सांगताच उपस्थितांमध्ये हशा पिकला. पहा काय म्हणाले चंद्रकांत पाटील. प्रशांत हा आमचा बहुतेक विद्यार्थी परिषदेत वाढलेला कार्यकर्ता. विद्यार्थी परिषद अशी सवय आहे की कार्यक्रमाला लागणार असेल 1 रुपया तर त्यानिमित्ताने 10 रुपये उभे करून पुढच्या काही वर्षांची व्यवस्था म्हणजे चांगलाच हेतू असतो. आणि त्यामुळे त्यांनी पण असाच विचार केला की जरा आम्हाला बरे पैसे उभे करू द्या, म्हणजे पुढचे 4-5 वर्ष नाट्यप्रेमींची सेवा आम्हाला करता येईल. आमच्या जिल्ह्यात 6 ब्रँचेस आहेत, त्यांना आम्हाला काही पैसे देता येईल. तर मला असं वाटतं की प्रशांतला मी असं म्हणेन, बापूंना त्याने बोलायला लावलं आणि जो शालबिल दिली ना तो त्याचाच भाग आहे. त्याला मराठीमध्ये आमच्या गावामध्ये आवळा देऊन कोहळा काढणं म्हणतात. यानंतर कार्यक्रमात शेवटी प्रशांत बडवे यांनी कार्यक्रमाचे आभार व्यक्त करताना सर्वांनी नाट्य संमेलनास उत्स्फूर्तपणे प्रतिसाद द्यावा असे आवाहन केले. उपस्थित राहिले अगदी वेळेमध्ये. त्यानंतर माननीय कुलगुरू आपल्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले. माननीय सुभाष बापू देशमुख हे आता दादा असं म्हणले की आवळा देऊन कोहळा काढायचा, परंतु अनेक वर्षाच्या संपर्कातनं मला असं माहित आहे की बापूंचा स्वभाव असेल जर का त्याला आवळा दिला तर ते आवळा पण देतील आणि 2-3 कोहळे पण देतील. तो आवळा दिलेला सुद्धा ते मला परत देतील, असं त्यांचा स्वभाव आहे. त्यामुळं खरंच ज्या ठिकाणी बापू तिथं काही कमी नाही. त्यामुळे माननीय बापू या ठिकाणी आपल्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले. आपण सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहिलात. त्यानंतर सर्व पत्रकार बंधू, त्यानंतर सर्व फोटोग्राफर, कॅमेरामॅन, कारण आम्ही ज्या वेळेला संमेलन आपण करणार आहोत. यावेळी नाट्य कला क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. एक सोलापूरला 88वा, पंढरपूरला आणि आता पुन्हा हे 100वे संमेलन होत आहे. बालनाट्य संमेलन झालं. आम्ही सर्व नाट्य परिषदेचे सर्व पदाधिकारी पॉझिटिव्ह सर्वजण हे 100वे संमेलन यशस्वी होण्यासाठी मनापासून काम करतील याची आपल्याला घावी देतो. आणि तुम्हाला सांगू इच्छितो, हे सुद्धा संमेलन न भूतो आणि भविष्यतो असं होईल असा मला विश्वास आहे. दादा, आम्ही 88व्या नाट्य संमेलनाला राष्ट्रपती आले होते. या संमेलनाचा मान सुद्धा अमिताभ बच्चनला आपण आणावा अशी आम्ही सर्वांच्या तर्फे विनंती करतो. आणि अमिताभ बच्चनला ते सुद्धा एक कलाकार आहेत, ज्येष्ठ कलाकार आहेत आणि त्यांचा आवाज, त्यांचा अभिनय आणि त्यांचा जो दर्जा. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या दौऱ्यात एका तरुणाने अंगावर डिझेल ओतून घेत हातात टेंबा घेऊन आत्मदहन करण्याचा प्रयत्न करतानाच पोलिसांच्या सतर्कतेमुळे त्यांना ताब्यात घेण्यात आले. सोलापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या दौऱ्यात एका तरुणाने अंगावर डिझेल ओतून घेत हातात टेंबा घेऊन आत्मदहन करण्याचा प्रयत्न करतानाच पोलिसांच्या सतर्कतेमुळे त्याला ताब्यात घेण्यात आले. गावातील व्यायामशाळा चोरीला गेली, तो भ्रष्टाचार मी बाहेर काढतोय, परंतु मला प्रशासनाकडून सहकार्य होत नाही असे तो युवक जळता टेंबा घेऊन बोलत होता. जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी जिल्हा नियोजन समितीची बैठक घेतली.
ही बैठक 3:45च्या दरम्यान संपली. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली. ही पत्रकार परिषद घेऊन ते कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनासाठी निघालेले असतानाच नियोजन भवनासमोर एक युवक अंगावर डिझेल ओतून घेत रस्त्यावर पळत आला. त्याच्या हातात जळता टेंभा होता. तो पोलिसांना ओरडत सांगत होता, गावातील व्यायामशाळा चोरीला गेली आहे, त्या ठिकाणी भ्रष्टाचार झाला आहे. तो भ्रष्टाचार मी बाहेर काढतोय, परंतु मला प्रशासनाचे सहकार्य मिळत नाही असे म्हणून तो पोलिसांसमोर विनवण्या करत होता. मला पत्रकारांशी बोलू द्या असेही तो म्हणत होता. तितक्यात पोलिसांनी तातडीने त्याच्या जवळ जात त्याच्या हातातील डिझेलचा डबा आणि जळता टेंभा हिसकावून घेऊन त्याला ताब्यात घेतले. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली. मागील काही महिन्यांमध्ये पालकमंत्र्यांसमोर असे गोंधळ होण्याचा आता हा तिसरा प्रकार आहे. त्यामुळे पोलिसांनी आणखीनच बंदोबस्त वाढवल्याचे पाहायला मिळाले. मी 2 वर्षापासून व्यायामशाळा चोरीला गेली. मी प्रकल्प दाखल केले. शिवा मॅडम यांनी सगळ्यांनी पैसे घेतले असं गावात चर्चा आहे साहेब. मी शासनाचा भ्रष्टाचार झालेला बाहेर काढतोय. निवडलेली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभेचे ठिकाण आणि हेलिपॅडची दुसऱ्यांदा रेनगर इथे जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आदींसह शासनाच्या अधिकाऱ्यांच्या वतीने चाचपणी करण्यात आली. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत शहरी भागातील 30,000 असंघटित कामगारांना एकाच ठिकाणी परवडणाऱ्या दरात सहकार तत्वावर रेनगर फेडरेशन म्हाडा यांच्या पुढाकारातून जगातील एकमेव अभिनव अशा 30,000 घरांचा महत्वाकांक्षी गृहनिर्माण प्रकल्प साकारत आहे. या गृहनिर्माण प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील 15,000 घरांचा हस्तांतरण सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने जाहीर सभा होणार आहे. याच्या पूर्वतयारी करता रेनगर कुंभारी येथे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, पोलीस अधीक्षक ग्रामीण शिरीष सरदेशपांडे, म्हाडा संबंधित सर्व अधिकारी, रेनगर मुख्य प्रवर्तक माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम मास्टर, रेनगरचे सचिव युसुफ मेजर, विकासक अंकुर पंथे आदींसमवेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभेचे ठिकाण आणि हेलिपॅडची दुसऱ्यांदा चाचपणी करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांना जाहीर सभेचे ठिकाण हस्तांतरण सोहळ्यासाठी बनवण्यात येणाऱ्या हेलिपॅडची व्यवस्था आदींची माहिती देण्यात आली. यानंतर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी कुंभारी येथील रेनगर गृहनिर्माण प्रकल्पाच्या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभेचे ठिकाण व सभेसाठी येणाऱ्या नागरिकांची बैठक व्यवस्था तसेच भारत सरकार शिष्टाचाराप्रमाणे सोहळ्यास उपस्थित राहणारे केंद्रीय गृहनिर्माण मंत्री, केंद्रीय रस्ता मंत्री, राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, राज्य गृहनिर्माण मंत्री, पालकमंत्री, म्हाडा संबंधित सर्व मंत्री, अधिकारी यांच्या वाहनाची सोय करण्यासाठी वाहनतळाची व्यवस्था करणे, याची सर्व सुरक्षा यंत्रणा निश्चित करणे याबाबत प्रत्यक्ष क्षेत्र सर्वेक्षण करण्यात आले. तसेच प्राधान्याने पंतप्रधान यांच्या आगमनासाठी हेलिकॉप्टर कुठे उतरले पाहिजे, हेलिपॅड कुठे असले पाहिजे याची 3 ठिकाणी व सुरक्षा यंत्रणा व ताफा यांची दुसऱ्यांदा चाचपणी करण्यात आली. अत्यंत वेगवान पद्धतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभेची जय्यत तयारी सुरू असल्याची माहिती कॉम्रेड नरसय्या आडम मास्टर यांनी दिली. खुर्च्या आणि त्याला हे लावायचं पडे स्क्रीन आणि स्क्रीन हे तुमच्याकडे त्यानं सांगितलं 2-2.5 कोटी खर्च येईल. श्री सिद्धेश्वर कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते थाटात संपन्न झाले. यावेळी त्यांनी प्रदर्शनाचे कौतुक केले. श्री सिद्धेश्वर देवस्थान यात्रा समितीच्या वतीने भव्य दिव्य असे 53वे राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन होम मैदान येथे आयोजित करण्यात आले आहे. या कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. तदनंतर यात्रा समिती आणि राज्य शासनाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. दरम्यान राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनात असंख्य कृषी कंपन्यांसह शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला असून कृषी विभागाच्या शासकीय दालनाचे उद्घाटन देखील चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. यावेळी त्यांनी शेतकरी आणि सोलापूर जिल्ह्याचे कृषी विभागातील अधिकाऱ्यांशी संवाद साधून शेतीविषयक माहिती घेतली. प्रदर्शनातील मुख्य आकर्षण 41 लाखांच्या सोन्या बैलाचे आणि त्याच्या मालकाचे देखील कौतुक करत संवाद साधला.
तत्पूर्वी प्रदर्शन दालनात ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धेश्वर महाराजांची प्रतिमा ठेवण्यात आली होती. त्याचे पूजन देखील पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रदर्शनास भेट देण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यांनी विविध कंपन्यांशी संवाद साधला आणि विविध मशीनची माहिती घेतली. यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे, पंच कमिटीचे सदस्य महादेव चाकोते, बाळासाहेब भोगडे, गुरुराज माळगे, सोमनाथ शेटे, विजयकुमार बरबडे, सोलापूर जिल्हा कृषी कार्यालयाचे अधिकारी कर्मचारी तसेच सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीचे पदाधिकारी सदस्य व शेतकरी उपस्थित होते. अभय योजनेची मुदत अवघे 4 दिवस राहिली असून कटू कारवाई टाळण्यासाठी थकबाकीदारांनी आपला कर भरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. महापालिका प्रशासनाकडून शास्ती, वॉरंट फी व दंड 100% माफीची अभय योजना लागू करण्यात आली आहे. 31 डिसेंबर 2023 पर्यंत या अभय योजनेची मुदत आहे. त्यानंतर कोणत्याही प्रकारची सवलत मिळणार नाही. तसेच महापालिका प्रशासनाकडून वसुली कारवाईची धडक मोहीम अधिक जोमाने राबवण्यात येणार आहे. अभय योजनेची मुदत केवळ आता अवघे 4 दिवस राहिली आहे. कटू कारवाई टाळण्यासाठी थकबाकीदारांनी आपला कर भरून महापालिका प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन उपायुक्त आशिष लोकरे यांनी केले आहे. महापालिका प्रशासनाने कर थकबाकीपोटी रेल्वे क्वार्टर्सचे पाणी बंद केले असून भविष्यात वसुलीसाठी रेल्वे स्टेशनचेही पाणी बंद करण्याचा इशारा दिला आहे. सोलापूर महापालिका प्रशासनाकडून मिळकत कर थकबाकीदारांविरोधात धडक कारवाई मोहीम सुरूच आहे. बुधवारी रेल्वे प्रशासनाकडील क्वार्टर्सचे पाणी बंद करण्यात आले असून टप्प्याटप्प्याने सर्व पाणी बंद करण्यात येणार आहे. तसेच शहरातील बेगमपेठ परिसरात कारवाई करण्यात आली. थकबाकीपोटी येथील 2 गाळे आणि बंद घराचे 16 रूम सील करण्यात आले. दिवसभरात 3,16,83,981 रुपये कर भरणा झाला आहे. सोलापूर महापालिकेने मिळकत कर अभय योजना 28 नोव्हेंबर 2023 पासून लागू केली आहे. त्यास मिळकतदारांचा प्रतिसादही मिळत आहे. दरम्यान थकबाकी वसुलीसाठी महापालिका मिळकत कर पथकाकडून धडक कारवाई करण्यात येत आहे. महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांच्या आदेशानुसार उपायुक्त आशिष लोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली मिळकत कर संकलन विभागाचे अधीक्षक युवराज गाडेकर यांच्या माध्यमातून विविध पथकांद्वारे कारवाई मोहीम सुरू आहे. रेल्वे प्रशासनाकडील थकबाकीपोटी अखेर रेल्वे क्वार्टर्सचे पाणी बंद करण्यात आले. तरीही थकबाकी न भरल्यास पुढील टप्प्यात DRM ऑफिस, त्यानंतर रेल्वे स्टेशनचे पाणी बंद करण्यात येणार आहे. येथे 3 टप्प्यात इतरही पाणी पुरवठा बंद करण्यात येणार आहे. अभय योजनेअंतर्गत एकूण 3.5 कोटींची थकबाकी रेल्वे प्रशासनाने महापालिकेकडे भरावयाची आहे. या थकबाकीपोटी ही कारवाई करण्यात आली आहे अशी माहिती उपायुक्त आशिष लोकरे यांनी दिली. दरम्यान बेगमपेठ येथील RS काखंडीकर यांचा दुकानगाळा, बंद घराच्या 16 रूम 2,06,175 रुपये इतक्या थकबाकीपोटी सील केले. बेगमपेठ येथील जावेद अहमद अचीज उस्ताद यांची 3,04,141 रुपये इतक्या थकबाकीपोटी दुकानगाळा सुपर सर्व्हिस सेंटर सील केले. महापालिकेचे प्रभारी नगर अभियंता चलवादी यांची स्वेच्छानिवृत्ती थांबवून चौकशी करा अशी मागणी डॉक्टर आडके यांनी नगरविकास विभाग आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली आहे. सोलापूर महापालिकेतील प्रभारी नगर अभियंता लक्ष्मण चलवादी यांची स्वेच्छानिवृत्ती तात्काळ थांबवावी आणि त्यांच्या कामकाजासंदर्भातील चौकशी करावी अशी मागणी डॉक्टर संदीप आडके यांनी नगरविकास मंत्रालय, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, विभागीय आयुक्त आणि महापालिका आयुक्त यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. महापालिकेचे कार्यकारी अभियंता तथा प्रभारी नगर अभियंता लक्ष्मण चलवादी यांचा स्वेच्छानिवृत्ती अर्ज महापालिका आयुक्तांनी मंजूर केलेला आहे व 31 डिसेंबर 2023 रोजी ते सेवानिवृत्त होतील. त्याआधीच लक्ष्मण चलवादी यांनी आपल्या 37 वर्षांच्या महानगरपालिकेत सेवा केली. त्यांची स्वेच्छानिवृत्ती त्वरित रोखावी व त्यांच्या विभागात आरोप झालेल्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणांवर तात्काळ कारवाई करावी अशा आशयाची तक्रार डॉक्टर संदीप आडके यांनी महासंचालक व सोलापूर DYSP, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग तसेच मंत्रालयातील मुख्य सचिव व नगरविकास खात्याकडे तसेच सोलापूर महानगरपालिका आयुक्त यांच्याकडे केली आहे. सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर मंदिर परिसर, होम मैदान, नंदीध्वज मिरवणूक मार्गावरील सर्व कामे तात्काळ पूर्ण करा असे आदेश महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांनी अधिकाऱ्यांना दिले.
महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांनी इंद्रभवनमधील मीटिंग हॉल येथे श्री सिद्धेश्वर यात्रेच्या नियोजनासाठी महापालिका अधिकाऱ्यांची बैठक घेतली। या बैठकीस अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, अतिरिक्त आयुक्त निखिल मोरे, उपायुक्त मच्छिंद्र घोलप, सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले, नगर अभियंता लक्ष्मण चरवादी, सार्वजनिक आरोग्य अभियंता विजयकुमार राठोड, आरोग्य अधिकारी मंजिरी कुलकर्णी, अतिक्रमण विभाग प्रमुख जगन्नाथ बनसोडे आणि संबंधित अधिकारी, सर्व विभागीय अधिकारी उपस्थित होते। सोलापूर शहरात श्री सिद्धेश्वर यात्रेनिमित्त नंदीध्वज मिरवणूक मार्गावरील रस्त्यावरील खड्डे बुजवणे, विद्युत दिवे चालू स्थितीत ठेवणे, आवश्यक त्या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात हॅलोजन लाईट व्यवस्था करणे, मिरवणूक मार्गावरील रस्त्यांवरील अडथळा येणाऱ्या झाडांच्या फांद्या काढून टाकणे, श्री सिद्धरामेश्वरांनी स्थापन केलेला 68 लिंग येथील परिसर व मिरवणूक मार्गावरील रस्त्यांची साफसफाई करून जंतुनाशक फवारणी करण्यात यावी, तसेच नंदीध्वज मिरवणुकीसोबत अँब्युलन्स व अग्निशामक दलाचे वाहन कार्यरत ठेवणे, श्री सिद्धेश्वर मंदिर समोरील उजव्या बाजूकडील रस्ता यात्रेपूर्वी व्यवस्थित दुरुस्ती करून त्यावरील खडे दगड काढून त्या ठिकाणी व्यवस्थित रोलिंग करून मॅटची व्यवस्था करण्यात यावी आदी सूचना महापालिकेचे आयुक्त शीतल तेली उगले यांनी अधिकाऱ्यांना दिल्या। ग्रामदैवत सिद्धेश्वर यात्रेनिमित्त शहरातील नंदीध्वज मिरवणूक मार्गावरील स्पीड ब्रेकर काढण्यामध्ये प्रशासन व्यस्त झाल्याचे पाहावयास मिळाले। ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर मंदिर परिसर, होम मैदान, नंदीध्वज मिरवणूक मार्गावरील सर्व कामे तात्काळ पूर्ण करा असे आदेश महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांनी दिल्यानंतर प्रशासन तात्काळ कारवाई करताना दिसत आहे। नंदीध्वज मिरवणूक मार्गावरील स्पीड ब्रेकर काढण्यात येत आहेत, तसेच खड्डे बुजवण्यात येत आहेत। मानाचे 7ही नंदीध्वज घेऊन चालणाऱ्या मानकऱ्यांना रस्त्यातील अडथळे बाधक ठरू नयेत यासाठी रोडवरील गतिरोधक फोडण्याचे काम जिल्हा परिषदेजवळ सुरू असल्याचे चित्र दिसून आले। दरम्यान जिल्हाधिकारी यांच्या निवासस्थानासमोरील प्रमुख मार्गावर असणाऱ्या रस्त्यावरील गतिरोधक यावेळी जेसीबीच्या साहाय्याने काढण्यात आले। तत्पूर्वी विजापूर्वेस या ठिकाणचे देखील स्पीड ब्रेकर काढल्याचे सांगण्यात आले। ग्रामदैवत सिद्धरामेश्वरांची यात्रा दृष्टिक्षेपात आली असून महापालिका प्रशासन यात्रेच्या पार्श्वभूमीवर कामकाजात व्यस्त झाल्याचे चित्र यावेळी शहरात दिसत आहे। जिल्हा परिषदेच्या आरोग्य आणि शिक्षण विभागाच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त करीत जिल्हा नियोजन बैठकीत आमदारांनी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना हटवा अशी मागणी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली आहे। जिल्हा नियोजन समितीची बैठक गुरुवारी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली। या बैठकीत जिल्हा परिषदेच्या आरोग्य अधिकारी डॉक्टर संतोष नवले यांच्याबाबत उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख हे चांगलेच संताप व्यक्त करत आमदारांच्या कुठल्याही प्रश्नांबाबत त्यांच्याकडून प्रतिसाद मिळत नाही अशा या जिल्हा आरोग्य अधिकाऱ्याला हटवा अशी मागणी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली। प्रत्येक गोष्टीला निगेटिव्ह उत्तर देतात, दुसरा जो बदला ना त्याच्यावर पहिल्यांदा प्रस्ताव ठेवा। एवढं सगळं काहीच माहित नाही, DHOला काय माहिती नाही, काय विचारलं तर प्रत्येक गोष्टीला निगेटिव्ह उत्तर द्यायचं असं नसतं ना। आता जिल्हा परिषद म्हणजे बेसिक गोष्टीवर लक्ष देत नाही। मागच्या मीटिंग मध्ये आम्ही शिक्षकाचा मुद्दा मांडला, काय कारवाई केली दादा? माझ्या तालुक्यामध्ये 200 शिक्षकांची गरज आहे, आज वस्ती शाळा बंद पडल्यात, स्टाफचा जो शॉर्टेज आहे त्याच्यावर काहीतरी सोल्युशन काढलं पाहिजे ना। हे स्टेटकडे किती वेळेस बोट हे करणार, काही ना काही कलेक्टर साहेबांनी किंवा सीओ मॅडमने याच्यावर सोल्युशन काही ना काही काढलं पाहिजे दादा। हे बेसिक गोष्टी आहेत, आरोग्य असेल, शिक्षण असेल। स्टेट ने करून त्याला तेवढी संख्या दिली नाही, जिल्हा प्रशासन काहीच करू शकतो। तरीही कुठेतरी ऍडमिनिस्ट्रेशन मधला मिसकम्युनिकेशन आहे का ते असं सुद्धा म्हणजे 8 दिवस ते 8 दिवसामध्ये शिक्षण विभागाने या प्रसंगी माळशिरसचे आमदार राम सातपुते यांनीही शिक्षकांच्या प्रश्नांबाबत प्रश्न उपस्थित करत जिल्हा परिषद प्रशासन कार्यपद्धतीकडे त्यांनी लक्ष वेधले। दरम्यान एकंदरीत जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या कार्यपद्धतीत जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत प्रश्न उपस्थित झाल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाडे यांची भूमिका निर्णायक ठरणार आहे। वाशी विभागातील तांदुळवाडी, शेंडी, लाखनगाव, गाव पिंपळवाडी आणि घाटपिंपरी येथील शेतकऱ्यांची अभ्यास सहल अहमदनगर जिल्ह्यातील आदर्श गाव, हिवरे बाजार, दरेवाडी आणि कुंभारवाडी या ठिकाणी आयोजित करण्यात आली। दिनांक 23 व 24 डिसेंबर 2023 रोजी धाराशिव जिल्ह्यातील ग्रामीण समुदाय समग्र विकास कार्यक्रमांतर्गत व IBL प्रकल्प यांच्या अर्थसहाय्याने व वॉटर सामाजिक संस्थेच्या माध्यमातून वाशी विभागातील तांदुळवाडी, शेंडी, लाखनगाव,
पिंपळवाडी व घाटपिंपरी येथील शेतकऱ्यांची अभ्यास सहल अहमदनगर जिल्ह्यातील आदर्श गाव हिवरे बाजार, दरेवाडी व कुंभारवाडी या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. या सहलीमध्ये एकूण 5 गावातील पुरुष व महिला शेतकरी मिळून एकूण 50 शेतकरी सहभागी झाले होते. यामध्ये सर्वप्रथम हिवरे बाजार या ठिकाणी गेल्यानंतर ग्रामसंसद दर्शन घेण्यात आले. यानंतर गावची पूर्व परिस्थिती काय होती व आता झालेले गावात बदल कोणकोणते आहेत, आजपर्यंत ग्रामपंचायतीला मिळालेले पुरस्कार यांची पाहणी करण्यात आली. यानंतर हिवरे बाजार गावामध्ये जे काही काम आज उभे राहिले आहे याची माहिती देण्यात आली. या गावच्या कायापालटामध्ये गावकऱ्यांनी उभी केलेली चळवळ, विचारांचे संघटन हेच या आदर्श गावाचं प्रतीक असल्याचे दिसून आले. तसेच आज या गावात मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड झालेली आहे. माथा ते पायथा पाणलोट विकासाची कामे, पाणी व्यवस्थापन व पाण्याचा ताळेबंद, पिण्याच्या पाण्यापासून ते सांडपाणी यावर विविध नियम केलेले आहेत. उपचराई बंदी, हॉटेल बंदी, डीजेवर बंदी, ढोलकी बंदी, दारूबंदी अशा या अनेक विषयांवर बंदी घालून गावचा विकास हे गावाच्या हाती असतो हे त्यांनी त्यांच्या कृतीतून करून दाखवले आहे. तसेच सामाजिकरित्या घेतलेले निर्णय, हागणदारी मुक्त गाव, पाणी, शिक्षण, आरोग्य, स्वच्छता या प्रमुख बाबींवर विशेष भर देऊन त्याचे व्यवस्थापन चांगल्या प्रकारे केलेले आहे. बातमीपत्रात शेवटी पुन्हा एकदा वेळ झाली आहे ठळक बातम्यांची. जिल्हा परिषदेच्या आरोग्य आणि शिक्षण विभागाच्या कारभाराबाबत सदस्यांनी व्यक्त केली नाराजी. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत जिल्हा आरोग्य अधिकारी यांना हटवण्याची केली मागणी. अखिल भारतीय मराठी विभागीय नाट्य संमेलन व्हावे ना भूतो ना भविष्यती. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी संमेलन कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी केले आवाहन. जिल्हा प्रशासनाने केली पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जाहीर सभेसह हेलिपॅडच्या जागेची दुसऱ्यांदा पाहणी. जिल्हाधिकाऱ्यांसह पोलीस अधीक्षकांनी केली रेनगरच्या व्यवस्थेची चाचपणी. सिद्धेश्वर यात्रेनिमित्त सर्व कामे तात्काळ पूर्ण करा. महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांचे नियोजन बैठकीत अधिकाऱ्यांना आदेश. आणि पालकमंत्र्यांच्या ताफ्यासमोर तरुणाने हातात जळता टेंडा घेऊन आत्मदहन करण्याचा केला प्रयत्न. पोलिसांच्या सतर्कतेमुळे टळला घडणारा दुर्दैवी प्रसंग. या बातम्यांसह इथेच थांबतो आहोत. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत ताज्या घटना घडामोडींसाठी अवश्य पाहत रहा सत्याचा अचूक वेध वृत्तवेध. नमस्कार.